नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेला 100 वर्षाचा इतिहास आहे. पुण्यातल्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून जे विद्यार्थी पास झाले आणि पुढे सनदी अधिकारी झाले अशांची संख्या काही शेकड्यांमध्ये आहे. त्यांचं नुकतंच एक स्नेहसंमेलन पुण्यात झालं. श्रीनिवास पाटील हे त्या विद्यार्थ्यांपैकी एक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. जाणून घेऊयात या सनदी अधिकाऱ्यांचा सप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मेळावा. गेले 3 तास मिणमिणते आहे, कधी भगभगते आहे, पण ती विजू नये असं सर्वांनाच वाटतंय. पण पोटातले कावळे का ओरडतायत कळत नाही. पण विसरशिल्लक खास मला दृष्टीआड होता. वचने ही दी देश रिंगोड. आता अनेकांनी वचनं दिली, ती कदाचित पूर्ण झाली नाही. कारण काही लोकांना अनेकाला वचनाची सवय असते, पण एक वचनाने जुळली ती वाट पुन्हा मळावी. आणि कधीतरी गोरश सायंकाळी गायी घरी येत असताना त्यांच्या खोरानं उडलेली धूळ ही मावळत्या प्रकारे दिसावी आणि गोड आठवणी याव्यात आणि डोळ्यातून पाणी आपल्या शर्टावर किंवा साडीवर पडावं. पण ते डोळ्याचं पाणी बोटानं पुसायचं नसतं, ते मुळच्या अस्तनीनं पुसायचं असतं. मग गार वारा येतो झोप. आणि इथंच का गार लागतंय, कारण तो गारवा इथं मिळतो, मिळाला बरेच वर्ष, आणि त्यातून जी ऊब मिळाली त्यातून आम्ही उभं राहिलो. मी 1957 ते 61 होतो. माझं इथलं येणं सांगावं असं मला वाटतं म्हणून सांगतो. मी कराडला पहिला आलो सेंटरला. कर्मवीर भाऊराव पाटील हे माझ्या वडिलांची गुरु, ते माझ्या घरी आले आणि मग दादा पाटील तुमचा मुलगा माझ्या कॉलेजमध्ये जाईल. हे स्वर्गीय यशवंतरावांना कळलं. त्यांनी मला बोलून सांगितलं, तू डॉक्टर व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही, एसपी कॉलेजला आहेस आणि BA व्हायचं. हे मी खरं सांगतोय, निवडणुकीचे दिवस आहेत म्हणून सांगत नाही. मी इथं आलो, मला हॉस्टेल मिळालं. पहिल्या दिवशी सकाळी 7:15 7:30ला ₹1.25 रिक्षा पुणे रेल्वे स्टेशन ते एसपी कॉलेज हॉस्टेल. आदल्या दिवशी आईनं सांगितलं होतं की स्टेशनवर रात्री 1:30 वाजता पोहोचशील, तेव्हा ट्रंकेच्या पेटीत जी पेटी उचलायची जागा असते त्यातनं बोट घालून झोपा. आम्ही खेड्यासाठी निवडले होते. आनंदनं सांगितलं, अजितनं सांगितलं, विशालनं सांगितलं. पुन्हा तिथं काय होणं हे आता कळलं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील नवले पुलावरती झालेला अपघात आणि त्यात 8 लोकांचा झालेला मृत्यू ही बाब आपल्या सर्वांनाच चटका लावून गेली. त्याचा पाठपुरावा नीलमताई गोरे करतायत. काल त्यांनी प्रशासकीय स्तरावरती एक बैठक घेतली आणि नेमकं पुढे काय करायचं, सरकारच्या मनात काय आहे, अधिकाऱ्यांच्या मनात काय आहे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती याचा मेळ घालून ती चूक कशी दुरुस्त करता येईल हे देखील पाहण्यात आलं.
तेव्हा जाणून घेऊयात डॉक्टर नीलम गोरे, नवले पूल दुर्घटना. गीता जयंती अख्ख्या भारतभर अतिशय दिमागदार सोहळ्यात साजरी झाली. मोक्षदा एकादशी निमित्तानं तपोवन आळंदी येथेही गोविंदगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठा कार्यक्रम करण्यात आला आणि गीतेकरता काम करणाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. यात गीता धर्म मंडळाचे डॉक्टर मुकुंद दातार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हा तुमचा आमचा श्वास, दैवत, प्रत्येक मराठी माणसाचं आणि भारतीय माणसाला स्वाभिमान, अभिमान शिकवणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तरुणाईमध्ये सुद्धा आज त्याची मोठ्या प्रमाणात क्रेज आहे आणि तरुणाई वापरणारं मल्टीमीडिया त्याच्यामध्ये छत्रपतींच्या जीवनावर आधारित आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संदर्भामध्ये कथारूप दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. बालगंधर्व कला दालनामध्ये आपल्याला ती 2 डिसेंबरपर्यंत पाहता येते. तेव्हा आपण जाऊयात बालगंधर्व कला दालन.